काय रे, कसं आहे आता पाय? दुखतंय का? खूप लाल झालेलं दिसते. दुखतंय का रे? फिराजस, फिराजस, कुठे हरवलंयस? काय विचारतीये मी? इथे दुख. वेडीस का? काय चाललंय तुझं? अरे, मगाशी विचारलं तेव्हा का बोलला नाहीस तू? अगं आता घाव भरल्यासारखे वाटत असतील ना त्याला, म्हणून नाही बोलला तुला. म्हणजे आणि मायेने फुंकर घालतेस ना, त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. पण तुम्ही इथे? अगं हो ना, विराजसच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून लगेच आले मी. हो ना, एकदमच ओरडला, मला सुद्धा कळलं नाही. म्हणजे मी किती वेळची त्याला विचारतेय की तुला दुखतंय का, दुखतंय का, तेव्हा फक्त मान हलवत होता आणि आता एकदमच ओरडला. असं विचित्र का बघतो हा? लहानपणापासून असाच आहे का? असा भास झाल्यासारखा वागतो अधूनमधून. नाही ग, लहानपणापासून नाही असा, हल्ली हल्लीच असं करायला लागलाय तो. आणि हे असं अचानक का व्हायला लागलं माहितीये का तुला? नाही नाही, काही गरज नाही माहित करून घ्यायची, काही गरज नाही. राधा चल तू बाहेर, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. चल. मुंग्या, काय रे? अरे विराजसनी राधाला सांगितलं की नाही काही? अहो नाही ना, अहो तुम्हाला सांगतो, आमचा ना सगळा प्लॅनच फ्लॉप झाला. काल रात्री राधाताई मस्त झोपली होती. मग मी शॉवरला म्हणालो, शॉवर हा राधाताईला प्रपोज करायचा नंबर 1 प्लॅन आहे. मग पण हा शॉवर आता नुसता घाबरतच राहिला. पण अचानकच राधाताईला एक स्वप्न पडलं. ती ओरडली, आ! बापरे. आणि मग हा शॉवर डिशक्या एक नंबरचा भित्रा आहे हा. अरे पण त्यात घाबरण्यासारखं काय होतं? काय होतं, पण जर शॉवरच्या जागेवर कोणी असतं ना तर नक्कीच घाबरलं असतं. एकदम डेअरिंग बाज आहे शॉवर, माझ्यासारखा. तुम्हाला सांगतो, राधाताई ना स्वप्न पडल्यावर एकदम गडबडून उठली. पण शॉवर डेअरिंगने तिला म्हणाला, काय झालं राधा, काही प्रॉब्लेम आहे? अरे वा, पण काय रे, तू इतक्यात भित्रा म्हणाला आणि आता लगेच डेअरिंग बाज म्हणतोय? मी कधी असं म्हणालो? तुम्ही ना काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. अच्छा, चुकीचं ऐकलं असेल. मी तर सगळं ऐकलंय. पण मुंग्या, तू आता मला किती किल्ल्या मारल्या, किती उचकवलं ना, तरी मी तुझं काही ऐकणार नाहीये. बस झालं आता. काही ऐकणार नाही म्हणजे? ऐकणार नाहीये म्हणजे आजी, तू आणि मुंग्या, तुम्ही दोघं माझ्या कितीही मागे लागलात ना की राधाला प्रपोज कर, तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, तरी मी काहीही करणार नाही. काल रात्री तिला किती वाईट स्वप्न पडलं माहितीये. झोपेत सुद्धा मसाल्याच्या कॉन्ट्रॅक्टच्याच गोष्टी तिच्या डोक्यात फिरत होते. नाही नाही, ती बिचारी एवढी प्रेशर मध्ये असताना, तिच्या समोर स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा असताना मी असं मनातलं प्रेम वगैरे व्यक्त करून दाखवायचं आजी मला नाही पटत. आणि मुळात ना, प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते निभावणं जास्त गरजेचं असतं आणि मला ते निभवायचं आहे आजी. ज्या दिवशी राधाची सगळी स्वप्न पूर्ण होतील, ज्या दिवशी राधाला स्वतःची ओळख मिळेल, त्या दिवशी आधी मी तिचं मंगळसूत्र सोडवेन आणि ते मंगळसूत्र पुन्हा राधाच्या गळ्यात घालताना माझ्या मनातल्या भावना तेव्हा व्यक्त करेन. अगदी बरोबर विराजस, अगदी असंच कर. पण काय रे,
हे कधी ठरवणार? म्हणजे कोणता दिवस येणार आहे? मुहूर्त वगैरे ठरवला की नाही? येत्या रंगपंचमीच. रंगपंचमी? मूर्ख मूर्ख आहे ही असावरी. काय गरज काय होती हिला पुढे पुढे करायची सारखी? चांगलं मी पाणी सांडून त्या राधाच्या मसाल्यांची वाट लावणार होती, तर ही मध्ये आली आणि माझ्या प्लॅनची वाट लावली. आधीच नुसती डोक्यावर पडल्यासारखी वागत होती, आता खरी खुरी पडली. बावळट कुच्ची. काय ग, काय करतेस? ते काल पाण्यामुळे सगळा घोळ झाला होता ना, तर मसाले वाळत घालायचे होते. काकू, तुम्ही थोडा वेळ लक्ष ठेवता का इकडे? नाही म्हणजे घरातली इतरही कामं करायची आहेत ना, म्हणून विचारलं. थोड्या वेळ थांबता का तुम्ही? घ्या, मसाल्यांवर लक्ष ठेवायला ही मलाच सांगते. फक्त दाखवण्यासाठी मदत करताना जरी त्या विजेंद्रनी पाहिलं ना, तर हिच्या आधी मलाच घराबाहेर काढायचा. काकू, काय झालं? कुठे हरवलात? नाही ग, ती जरा तंद्रीच लागली मला. काय म्हणालीस तू? मसाल्यांवर लक्ष ठेव